नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी या वेब सिरीजचा 31वा भाग पाहिलाच असेल, पण ह्या भागात नेमकी घडलं तरी काय, चला तर मग पाहूया। ठरल्याप्रमाणे केवढा वेखणवाडीत आले आणि सर्वांना खूप आनंद झाला। गावातल्या वडीलधाऱ्या माणसांना पण खूप आनंद झाला, कारण केवढा नसल्यामुळे नाटक करायचं राहून जाणार होतं। पण आता केवढा वेखणवाडीत आली आणि सर्वांना खूप आनंद झाला, कारण आता प्रत्येकाला अपेक्षा होती की पोरांनी नाटक करावं आणि वेखणवाडीत काहीतरी नवीन पाहायला मिळणार होतं। नंतर हे सर्वजण प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपती बाप्पाची आरती करतात आणि केवढासाठी या सर्व गोष्टी नवीन असतात। आता हे सर्वजण नाटकाची प्रॅक्टिस करतात, पण केवढाचं बोलणं ऐकल्यामुळे रेश्माच्या मनातील भावना दुखवतात आणि रेश्मा तिथून निघून जाण्याचा विचार करते। म्हणजे या ठिकाणी रेश्माचं एकतर्फी प्रेम आपल्याला पाहायला मिळते। आता संध्याकाळी नाटकाला सुरुवात होते आणि पहिलेच नाटक मधुकर आणि किरणचं होतं। लोकांना त्यांचं नाटक खूप आवडतं आणि हे नाटक झाल्यानंतर अभिजित आणि त्यांच्या मित्रांचं नाटक सुरू होतं। रेश्मा, पल्लवी, अभिजित आणि केवडा हे खूप चांगल्या पद्धतीने नाटक सादर करतात आणि केवडाचं पात्र गावातल्या लोकांना खूप आवडतं आणि केवडा ही गावात पहिल्यांदाच आल्यामुळे गावातले नाना केवडाचे सत्कार करतात आणि केवडाला बक्षीस म्हणून 100 रुपये देतात। नंतर अभिजित आणि त्याचे मित्र जेवण करतात, कारण नंतर पण कार्यक्रम असतो, त्यामध्ये रेश्मा ही गवळण म्हणते। नंतर नाना रेश्माला बोलतात की आपल्याकडे जी पाहुणी आली आहे तिला येते का एखादे गवळण किंवा अभंग। तेव्हा केवडा पण गवळण गाण्यासाठी येते आणि केवडाची गवळण सर्वांना खूप आवडते। नंतर अभिजित गणपती बाप्पा जवळ जाऊन म्हणतो की बाप्पा, आज मी खूप आनंदी आहे, कारण केवडा गावात आली म्हणून आम्हाला नाटक करायला मिळालं आणि हे सर्व तुझ्यामुळेच झालं। आणि हे सर्व काही घडलं 31व्या भागात आणि आता येणाऱ्या 32व्या भागात काय होणार, तर कदाचित हे सर्व काही केवडाच्या आईला समजणार आणि केवडाला खूप काही गोष्टी ऐकून घ्यावं लागणार। कदाचित दोघींमध्ये भांडण पण होऊ शकतं आणि इकडे अभिजितच्या गावात पण केवडाबद्दल चर्चा होण्यास सुरुवात होईल। असं येणाऱ्या 32व्या भागात खूप काही घडणार आहे आणि येणारा 32वा भाग आपल्याला 28 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।